मुंबई महापालिकेची आज विशेष सभा। विरोधी पक्षनेत्याच्या नावाची होणार घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांचं नाव चर्चेत। सुनेत्रा पवारांचा झेडपी पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांशी पहिल्यांदाच संवाद। अजितदादांच्या जाण्याने आपण पोरके झालो, सुनेत्रा पवार भाऊक। बारामतीच्या कणेरी वन उद्यानाची पार्थ पवारांकडून पाहणी। अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार ऍक्शन मोडवर। पुण्यातील आंदोलन भाजप आणि काँग्रेसला भोवलं। दोन्हीकडच्या नेत्यांसह 100 जणांवर फराज खाना आणि शिवाजीनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। आंदोलनावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती दगडफेक। खासदार श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना ओपन चॅलेंज। खुमखुमी असेल तर 2029 ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेमध्ये उभे राहा, तुमची खुमखुमी उतरवतो। नाईकांच्या शिंदेंवरील टीकेनंतर श्रीकांत शिंदे आक्रमक। मुंबईत मराठी भाषा दिनी शिवसेना उभाठाचा मेळावा। लोकाधिकार समितीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। वेल्डिंग लेबरनं चुकीची वेल्डिंग कट केल्यानं मुलुंडमध्ये अपघात। तपासातून माहिती समोर। लेबर राम आशिष, कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश दोघेही फरार। पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू। भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। T20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली। पाकिस्तानला नमवत भारताची सुपर 8 मध्ये धडक। गोलंदाजी आणि फलंदाजी ही चमकदार कामगिरी। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत। पहिली महत्त्वाची बातमी मुंबईमधून समोर येते। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर या निवडणुकीच्या नंतर आता दुसरी महत्त्वाची विशेष सभा आज दुपारी 2:30 वाजता पार पडणार आहे। या सभेमध्ये सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते पदांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर विविध वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावे देखील आज जाहीर केली जाणार आहेत। नियमानुसार सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याची निवड सभागृह नेतेपदी होते, तर विरोधी पक्षातील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या गटनेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं। त्यानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश खणकर यांची सभागृह नेते म्हणून निवड होण्याची शक्यता आहे, तर विरोधी पक्षामध्ये सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेना उभाठा पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेतेपदी होण्याची दाट शक्यता आहे। दोन्ही पक्षांनी महापौरांकडे अधिकृत पत्र सादर केलं असून त्या पत्रांच्या आधारे महापौर या दोन्ही पदांची आज घोषणा करतील। पुढची बातमी पाहूयात। भिवंडी महापौर निवडणुकीच्या 2 पार्श्वभूमीवर भाजपमधील 2 गट पुन्हा एकत्र आले। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शहर पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत सर्व मतभेद विसरून 22 नगरसेवकांनी एकजूट दर्शवली। निवडणूक प्रभारी आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष रवी सावंत आणि गटनेते संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे। भाजपकडून नारायण चौधरी हे महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर मुलुंडमध्ये मेट्रो 4च्या पुलाची पॅरापेट वॉल म्हणजे संरक्षण भिंत कोसळली होती। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। वेल्डिंग लेबरच्या चुकीमुळे अपघात झाल्याची माहिती तपासातून समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। कामगाराने चुकीचे वेल्डिंग कट केल्यामुळे पॅरापेट वॉलचा काही भाग कोसळल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी कामगार राम आशिष आणि देखरेख करणारा कन्सल्टन्सीचा अधिकारी साई सुरेश दोघेही फरार असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर मॅनेजर, सुपरवायझर, इंजिनियरसह कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले।
त्याचबरोबर 2 कंपन्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली आहे। यासोबत मिलन इन्फ्राला 5 कोटींचा दंड लावण्यात आलाय, तर कन्सल्टंट लुई बर्गर कंपनीला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजित साळवे यांना निलंबितही करण्यात आलंय। तर मुलुंडमध्ये पॅरापेट वॉल कोसळली आणि त्यामध्ये 1 जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 2 जण त्यामध्ये गंभीर जखमी झाले। या सगळ्या प्रकरणामध्ये आता यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि अटक सत्र सुरू झाले। आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 28 जानेवारीला अजित पवार प्रवास करत असलेलं विमान बारामतीमध्ये कोसळलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। या विमान दुर्घटनेतील काही सीसीटीव्ही दृश्य देखील आता समोर आली आहेत। या दुर्घटनेवेळी मदतीसाठी पोहोचलेल्या ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये या अपघातानंतरचा एक क्षण कैद झालाय। आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या विमानात स्फोट झाल्याचं या दृश्यांमधून समोर आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला होता। या विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। अजित पवार यांचे विमान खाली कोसळल्यानंतर या विमानानं तात्काळ पेट घेतला होता। विमान कोसळल्याचं लक्षात आल्यानंतर गोजुबावी इथले गावकरी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते। हे गावकरी आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या विमानाभोवती जमलेले असतानाच विमानाचा पुन्हा स्फोट झाला। ज्यावेळेस क्रॅश झालं त्यावेळेस इतका मोठा स्फोट झाला आणि विमान स्फोट होऊन जळालं जास्त। कुठल्या ठिकाणी विमान धडकलं? हे काय इकडे स्फोट इतका भयानक झाला की 200-250 फूट वरती जाळ जात होता आणि धूर पण इतका होता, आपण CCTVत वगैरे बघितलंच आहे, भयंकर। त्यामुळं त्यातून कुणी वाचणं ही अशक्य गोष्ट आहे, एवढा मोठ्या प्रमाणात जाळ होता। बारामतीमधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी 28 जानेवारीला अजित पवार मुंबईहून विमानातून निघाले होते। सकाळी 8:10 मुंबई विमानतळावरून अजित पवारांच्या विमानानं उड्डाण घेतलं। सकाळी 8:43 बारामतीमधील धावपट्टीवर विमानाला उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। सकाळी 8:44 ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टीलगत आग दिसली। धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं। या परिसरात हे विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच त्याला भीषण आग लागली होती। ज्वाळा उसळत असताना अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाला। स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मी जी ठिकाणी आता उभा आहे हीच ती जागा। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचा विमान अपघात जे झाला हीच ती जागा। आपण बघतोय की याच जागेवर 28 जानेवारी रोजी 8:45 वाजता हा अपघात झाला। त्यांचं विमान दुर्घटना या ठिकाणी झाली आणि आपण बघितलं की त्यांच्याबरोबर इतर 4 जणांचा देखील या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। बारामतीच्या गोजुबावी ग्रामपंचायतीच्या CCTVत अजित पवारांचं विमान कोसळतानाची घटना कैद झाली होती। त्याचसोबत विमान कोसळल्यानंतर काही वेळातच आगीचे लोळ दिसल्याचा CCTVही समोर आला होता। आता विमान कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि त्यानंतर झालेल्या स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। विमान कोसळल्यानंतर त्यानं तात्काळ पेट घेतल्यानं कुणालाही वाचवता आलं नाही आणि त्यातच अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, बारामती।